थँक्यू. आजच्या फोटोमध्ये मोरे साहेबच चमकतात. ही गोष्ट आनंदाची जशी आहे तशी त्याच्यावर जबाबदारी पण आहे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये महानगरपालिका जास्त प्रमाणात येत आहेत, त्यामुळे ठाणे जिल्ह्याला खरं वास्तविक की असोसिएशन आधीच व्हायला पाहिजे होतं. कारण मुंबईला लागूनच हे शहर आहे आणि मुंबईला लागून असल्या कारणानं आत्ता आपल्याला प्रभू सरांनी सांगितल्याप्रमाणे ठाण्यामध्ये पोटेन्शियल पण चांगलं आहे. इथे जागा उपलब्ध आहे. इथे मैदानी खेळ बहुतेक महानगरपालिकेमध्ये बंद होत आले, कारण मैदानच राहिलेली नाही आहेत आणि त्या मैदानांचा दुरुपयोग व्हायला लागलेला आहे. मैदानं कमी होत आलेले आहे. त्यामुळे असे पिकल बॉल सारखे जे गेम आहेत, जे खेळ आहेत, ते सुरू व्हायला हवेत, जेणेकरून मुलांना, जी तरुण पिढी आहे त्या मुलांना मोबाईल आणि इंटरनेट बाकीच्या गेमपासनं, म्हणजे कालच तुम्ही पाहिलं असेल निरंजन डावकर यांनी पबजी आणि काय वेगवेगळे जे गेम्स आहेत ते बंद करा म्हणून विधान परिषदेमध्ये प्रश्न विचारला होता. तसंच ह्या पद्धतीने जर असे गेम चालू केले तर मुलांना दुसरा पर्यायी उपलब्ध होतोय. तसंच मुलांबरोबरच आपण तरुण पिढी आहे आणि वृद्ध आहेत, रिटायरमेंट नंतर काय करायचं, नेमकं वेळ कसा घालवायचा, तर हा प्रश्न आपण या पिकल बॉलच्या माध्यमातून त्यांना एक नवीन संधी उपलब्ध करून देतोय. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्या वयोगटाच्या लोकांना आपण हा खेळ आकृष्ट करू शकतो, या लोकांकडे आकर्षित करू शकतो आणि या लोकांना इकडे आणू शकतो. त्याच्यामुळे ठाण्यामध्ये आत्ताच 30 ते 40 कोर्ट्स, छोटे छोटे कोर्ट्स आहेत. ह्या पिकल बॉलसाठी जास्त मोठी जागा काही लागत नाही आहे. त्यामुळं आपण सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये किंवा छोट्या याच्यामध्ये ही जागेमध्ये एक त्यांची छोटे छोटे कोर्ट्स बनवू शकतो. आणि ठाणे शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये मी नक्कीच आमच्याकडे नवी मुंबईचे काही आहेत, आता डोंबिवलीचे नगरसेवक, माझे नगरसेवक माझ्याबरोबर जितू वैरामचे उपाध्यक्ष आहेत, म्हणजे डोंबिवली कल्याण महापालिकेमध्ये सुद्धा ते आपल्याला या माध्यमातून त्याचा प्रसार करू शकतील. तर ठाणे जिल्ह्यामधल्या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच हा खेळ पोहोचू शकतो. खरं म्हटलं तर सगळ्याच डिस्ट्रिक्ट्समध्ये पिकलबॉलची असोसिएशन आम्ही करतो आणि यशोधन देशमुख जे महाराष्ट्राचे आपले अध्यक्ष आहेत, हे महाराष्ट्रभर फिरून डिस्ट्रिक्ट असोसिएशन बनवत आहेत. ठाणा हे मुंबईच्या एवढ्या जवळ असून सुद्धा आम्ही अजूनपर्यंत असोसिएशन बनवली नव्हती. पण आता मनोहरजी आले, सचिनजी आले आणि ह्या सगळ्यांच्या पुढाकाराने आम्ही ही जी आता असोसिएशन बनवली आहे, ठाणे ॲमेच्युअर डिस्ट्रिक्ट असोसिएशन, तर मला वाटते ठाण्यासाठी अतिशय एक चांगली झालेली आहे. आणि पिकलबॉल हा गेम आता यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा गेम होईल असं माझी अपेक्षा आहे आणि माझी खात्री आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गेम ठाण्यामध्ये वाढेल. तर ठाण्यात कितपत स्कोप मिळेल असं वाटतं आपल्याला? मुंबईमध्ये साधारण 500 कोट आहेत आणि मुंबईपेक्षा दुप्पट जागा ठाण्यामध्ये आहे. सो मला वाटते की ठाण्यात सुद्धा एक 500,000 कोट्स होण्याचे कम्प्लीट चान्सेस आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर ठाण्यामध्ये जास्ती जागा आहेत, जास्ती मोठ्या सोसायटीज आहेत, जास्ती गेटेड कम्युनिटीज आहेत, तर त्याच्यामुळे ठाण्यामध्ये ह्याचा स्कोप मोठा आहे. म्हणजे मला वाटते भारतात मला वाटते की ठाणे डिस्ट्रिक्टमधून जास्तीत जास्त प्लेयर रिप्रेझेंट करतील अशी माझी अपेक्षा आहे. जगभरातील या स्पर्धेचा प्रतिसाद पाहता ठाण्यात तेवढ्या पायाभूत सुविधा आणि प्रतिसाद मिळेल असं वाटतं? गेम पॉप्युलर होतोय त्याच्यामुळे सुविधा पण होतील आणि जसजसे खेळाडू वाढत जातील तशी तशी इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप होईल. आणि मला खात्री आहे कारण ठाण्यामध्ये तशी जागा आहे आपल्याकडे आणि पिकलबॉलसाठी एवढा मोठी जागा लागत नाही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. त्याच्यामुळे सगळ्या सोसायटी, सगळ्या शाळा हा गेम अडॉप्ट करतील याची मला खात्री आहे. सर, ठाण्यामध्ये पहिल्यांदाच पिकल बॉलचा जो हे आहे कोर्ट आहे हा मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोडबंदर रोड परिसरामध्ये बनवलेला आहे. राज्य सरकारने पिकल बॉलकडे कसं पाहिलं पाहिजे, काय मत? राज्य सरकारांकडे आम्ही ऑलरेडी ॲप्लिकेशन दिलेले गेले कित्येक वर्ष. ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन याचा पाठपुरावा करते. ऑलिम्पिक्समध्ये नसल्यामुळे अजूनपर्यंत DSOमध्ये गेम आलेला नाही आहे, पण सगळ्यांच्या पुढाकाराने मला वाटतं ह्या येत्या काळामध्ये हा DSOमध्ये येईल आणि प्रत्येक शाळामध्ये जाईल. आणि त्याच्यामुळे राज्य सरकार आता गेम म्हणजे तुम्ही एक गेल्या 2 दिवसापूर्वी जर हिंदुस्तान टाइम्सचं एक आर्टिकल बघितलं असेल तर आपल्या कोस्टल रोडवर, मुंबईच्या कोस्टल रोडवर सरकारने म्हणजे म्युन्सिपाल्टीनी तिकडे 2 कोर्ट्स केलेले आहेत
तर मला वाटते ठाण्यात सुद्धा अशा जागा आहेत जिकडे म्युन्सिपाल्टी आणि सर ऑलरेडी नगरसेवक आहेत, 3 वेळा नगरसेवक झालेले आहेत, तर त्यांचा पुढाकार घेऊन आपल्याला जास्तीत जास्त पब्लिक स्पेसेसमध्ये हा गेम आपण विनामूल्य प्रयत्न करू शकतो, अशी माझी त्यांना रिक्वेस्ट आहे.